तुम्हाला डेटा अनालिस्ट बनायचं आहे, बट स्टार्टिंग कुठून करू हेच समजत नाहीये. खूप जणांचा हाच प्रॉब्लेम असतो. आज मी तुम्हाला एकदम कम्प्लीट बिगिनर फ्रेंडली 100 डेज डेटा अनालिस्ट रोडमॅप देणार आहे विथ टूल्स, स्किल आणि हायलाइटेड टेक्नॉलॉजीज. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ॲट द एंड मी तुम्हाला डॉक्युमेंटेशन पण देणार आहे, जे की 0 to 100 days मध्ये तुम्हाला डे बाय डे काय करायचं आहे. सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, काही मिस करू नका. ओके, सो लेट स्टार्ट. व्हॉट इज डेटा अनालिस्ट? डेटा अनालिस्ट म्हणजे काय की जो कंपनीचा जो डेटा क्लीन करतो, तो अनालाइज करतो आणि त्यातून काही इन्साइट काढतो, त्याला म्हणतो आपण डेटा अनालिस्ट. इन सिंपल लँग्वेज की डेटाला तो काय करतोय, व्हॅल्यू डिसिजन देतोय आणि त्यामध्ये तो व्हॅल्यू डिसिजन मध्ये तो कन्वर्ट करतो. त्यालाच आपण काय करतो, डेटा अनालिस्ट करतो. आता डेटा अनालिस्ट म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड जे पाहिजे ते त्याला काय काय स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्याला एक्सेल, गुगल शीट, एसक्यूएल, पायथन, पॉवर बीआय, गिटहब आणि पॉवर पॉइंट या गोष्टी जर असतील ना, तर त्या गोष्टी झाल्या तुम्हाला डेटा अनालिस्ट. आता खूप लोकांना असा पण काही क्वेश्चन आहे की डेटा अनालिस्ट काय, डेटा सायन्स काय आणि डेटा इंजिनियर काय. तर तो पण आपण डिफरन्स बघूयात. डेटा अनालिस्ट म्हणजे काय, व्हॉट हॅपन अँड वाय. हाच डिफरन्स डेटा सायन्सला काय होतोय, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, म्हणजे काय तो प्रिडिक्ट करतोय. तर ह्या दोघांचा डिफरन्स खूप वेगळा आहे. डेटा अनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट ह्या दोघांमधला खूप डिफरन्स, म्हणजे खूप खूप लोकांना कन्फ्युजन आहे. ओके, सो डेटा सायन्स आहे तो प्रिडिक्ट करतो की काय होणार आहे, ओके, नेक्स्ट काय होणार आहे मार्केटमध्ये. आणि डेटा अनालिस्ट म्हणजे काय की काय होणार आहे आणि का, व्हॉट हॅपन आणि वाय. तर ह्यात सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. जर सिंपल लँग्वेजमध्ये जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल ना, तर डेटा अनालिस्टचं की बाबा एखादा डेटा आहे, एखादा कंपनी आहे आणि त्यांचा सेल, समजा एखादा सॅमसंगचा मोबाईल आहे. सॅमसंगचा मोबाईल कोणत्या सिटीमध्ये आणि कुठे जास्त विकतो, किंवा आपण असं म्हणूयात की असं पण असतं की समजा एखादा फोन आहे, समजा त्यांचा 2 मोबाईल आहेत. ओके, सॅमसंग आपण 2 घेऊ, सॅमसंग ए आणि सॅमसंग बी. सॅमसंग ए खूप मार्केटमध्ये विकतोय, मग त्यावरती काम करायचंच नाही, कारण त्याला डिमांड आहे. मग काम कशावर करायचं, बी वरती. का, तर कारण तो विकत नाही. मग का विकत नाही, कोणत्या सिटीमध्ये विकत नाही, कुठे विकत नाही, कोणत्या स्टोरेज मध्ये विकत नाही, तर त्यावरती ते अनालिसिस करायचं. तो डेटा काढायचा आणि कंपनीला द्यायचा. ओके, तो सगळा डेटा, रॉ डेटा काढायचा, त्याला क्लीन करायचं आणि तो कंपनीला प्रोव्हाइड करायचा. ते झालं डेटा अनालिस्ट. सो आता आपण आजचा जो व्हिडिओ आहे ना, ते सगळ्यात जास्त फोकस करूयात की डेटा अनालिस्ट वरती. सो तुम्हाला हा तर डिफरन्स काय असेल, डेटा अनालिस्ट काय, डेटा सायंटिस्ट काय आणि डेटा इंजिनियर काय. ओके, सो आपण फोकस करूयात. सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही स्किल लागणार आहेत ना, ते सगळ्यात मेन आहेत की डेटा क्लिनिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, स्टोरी टेलिंग विथ डेटा आणि बिझनेस अंडरस्टँडिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला डेटा अनालिसिस करायचं आहे ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवूनच तुम्हाला करायच्या आहेत. आता आपण जर तुम्हाला डेटा अनालिस्ट 0 पासून 100 पर्यंत करायचं आहे, 100 डेज मीन्स व्हॉट की तुम्ही 100 डेजला तुम्ही जॉब रेडी होणार आहेत, तुम्हाला जॉब अप्लाय करायला तुम्ही जॉब करू शकता. आपण बघूयात की वन बाय वन. सो तुम्हाला ही जी पीडीएफ आहे, मी तुम्हाला पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच. डे 0ला स्टार्टअप कसं करायचं तुम्हाला, जर तुम्हाला डेटा अनालिस्ट बनायचं असेल ना, तर तुम्हाला एक्सेल शीट, गुगल शीट हे आलंच पाहिजे. पायथन किंवा ज्युपिटर नोटबुक हे तुम्हाला आलं पाहिजे. व्हीएस कोड, एसक्यूएल, मायएसक्यूएल, पोस्टग्रेस एसक्यूएल सर्व्हर, पॉवर बीआय, हे जे फोल्डर तयार करायचे, डेटा सेट करायचे आणि हे जे प्रोजेक्टचे नोट्स वगैरे तुम्हाला हे स्टार्टअप करायचे. मीन्स व्हॉट की ज्या पण आपल्याला टेक्नॉलॉजी लर्न करायचे असते, त्याचे बेसिक जे काही टूल्स आहेत ना, जे काही प्रिरिक्विजिट आहेत ना, ते आपल्या लॅपटॉपवरती रेडी असलं पाहिजे, तर आपण स्टार्ट करू शकतो. झालं, फर्स्ट डेला तुमचं सेटअप झालं. नेक्स्ट जे तुम्हाला यायचं आहे ना, तर ते पहिले 20 डेज हा जो मी जे केलं आहे ना, हे सगळं तुम्हाला मी सगळं शेअर करतो. पहिले जे 20 डेज आहेत ना, ते एक्सेलमध्ये काय करायचं तुम्हाला, एक्सेल हा डेटा अनालिस्टचा फाउंडेशन आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग आता स्किल्स काय काय करायचे तुम्हाला. ओके, सम, ॲव्हरेज, काउंट जे आपण नॉर्मल करतो ना एक्सेल शीटमध्ये 2+2 4, किंवा जो काही काउंट असतो, ॲव्हरेज असतो की समजा एखादी 20 आणि त्या डिवायडेड बाय 3, त्याचा ॲव्हरेज किती येणार आहे किंवा काय, म्हणजे हे सिंपल सांगतो मी. पण हे जे एक्सेल शीटचे जे फॉर्म्युलाज आहेत ना, हे तुम्हाला करायचं आहे. इफ कंडिशन आहेत, ओके, वी लुकअप, एक्स लुकअप, डेटा क्लिनिंग टूल्स, ओके,
पायवोट टेबल्स, पायवोट चार्ट्स, हायलाइटेड टेक्नॉलॉजी जर बघितलं ना सध्या, तर एक्सेल पायवोट टेबल हे मस्ट यूज इन इंडस्ट्री आहे. ओके, मी हे नोट डाऊन पण केलं तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होतील की आपल्याला कुठे जास्त फोकस करायचा आहे. मिनी प्रोजेक्ट्स करायचे आहेत त्या रिलेटेड, सेल्स डॅशबोर्ड असतील, HR ॲट्रेशन शीट असतील, एक्सपेन्स ॲनालिसिस असतील. फर्स्ट 20 डेजमध्ये तुम्हाला एवढं सगळं टार्गेट करायचे. बेसिक आहे आणि बेसिक पासूनच तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. जसं तुम्ही इथे मेन्शन केलं आहे, एक्सेल हा डेटा ॲनालिस्टचा फाउंडेशन आहे. जर तुम्हाला फाउंडेशनच तुम्हाला जर तुमचं व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला बाकीचे काही अपस्किलिंग म्हणा, जसं आपण नेक्स्ट स्टेप म्हणतो, तर त्याचा काही युजफुल होणार आहे. सो तुम्हाला फाउंडेशन एकदम पॅक करायचं आहे. ओके, सो आपण बघूयात की डे 21 टू डे 40 मध्ये. आता डे 21 टू 40 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तुमचं, एसक्यूएल. एसक्यूएल हे मेंडेटरीच आहे जर डेटा अनालिस्ट तुम्हाला करायचं असेल तर. एव्हरी डेटा अनालिस्ट जॉब रिक्वायर एसक्यूएल. एसक्यूएल शिवाय तुमचे होणार नाही. मग एसक्यूएल मध्ये काय काय लर्न करायचं आहे, सिलेक्ट असेल, वियर असेल, ऑर्डर बाय असेल, डिस्टिंट असेल, ॲग्रेशन मध्ये सम, काउंट, ॲव्हरेज हे जे तुम्हाला एक्सेल शीटमध्येच येणार आहे. जॉईन्स असतील, ओके, इनर जॉईन, आउटर जॉईन, जॉईनमध्ये भरपूर आहे, ग्रुप बाय आहे, हॅव्हिंग आहे, सब क्युरीज आहेत, विंडोज आहेत. ओके, हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, एसक्यूएल जे पण मेन एसक्यूएल आहे ना, आणि एसक्यूएल मध्ये एक छोटासा प्रोजेक्ट पण करायचा आहे, जसं सेल्स ॲनालिसिस असेल, रेव्हेन्यू ट्रेंड्स असेल, कस्टमर सेगमेंटेशन असेल. हे जे छोटे छोटे प्रोजेक्ट्स आहेत हे तुम्हाला एसक्यूएल मध्ये करायचे आहेत. म्हणजे काय की डे 40 पर्यंत तुमचे 2 प्रोजेक्ट होते, एक आहे एक्सेल बेस आणि दुसरा आहे एसक्यूएल बेस. हे 2 प्रोजेक्ट रेडी झाले फर्स्ट 40 डेज मध्ये. म्हणजे तुमचे 2 स्किल्स परफेक्ट झाले. आता फर्स्ट आहे तुमचं एक्सेल आणि सेकंड आहे तुमचं एसक्यूएल. म्हणजे या गोष्टी तुम्हाला परफेक्ट झाल्या. आता नेक्स्ट जे आपण 41 टू 30 डेज, म्हणजे आपण ह्यामध्ये 30 डेज ठेवले, म्हणजे 1 मंथ. कशासाठी हे बघा, पायथन फॉर डेटा अनालिसिस, हाय डिमांड स्किल. कारण एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी तुम्हाला 5 आणि 10 दिवसामध्ये लर्न नाही होणार. पायथन शिकणं आजच्या मार्केटमध्ये कमी टाइममध्ये मोठा फायदा देते. खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण बघा, मार्केटमध्ये AI वगैरे खूप सारे, डेटा सायन्स असेल, डेटा अनालिस्ट असेल, जे पण असेल, AI त्यावरती बेस आहे. ऑटोमेशन काही म्हणा तुम्ही, पायथन खूप इम्पॉर्टंट आहे. मग पायथनला आपण टाइम थोडासा देऊयात. पायथन जे काही VS कोडमध्येच तुम्हाला होऊन जातं, तर त्यामध्ये पण बघा न्यूमेरिकल ऑपरेशन असते, डेटा क्लिनिकल ॲनालिसिस, व्हिज्युअलायझेशन हे तुम्हाला करायचं आहे. ओके, तर त्यामध्ये जे तुम्ही पायथन करणार आहेत ना, तर पायथनचे छोटे छोटे प्रोजेक्ट जरी तुम्ही केले ना, ओके, इथे तुम्हाला सगळे प्रोजेक्ट दिले आहेत, किंवा वेदर डेटा अनालिसिस, सेल्स ट्रेंड्स, HR डेटा क्लिनिक प्रोजेक्ट्स, पायथनमध्ये जर तुम्ही हे प्रोजेक्ट सगळे केले ना, 1 मंथ टार्गेटेड द्या पायथनला. कारण पायथन खूप इम्पॉर्टंट आहे. पायथन तुम्ही लँग्वेज एकदा केली ना, तुम्हाला सगळीकडे युजफुल राहील ती. मग आता काय होईल, डेटा 71 डेज 71 टू 90, म्हणजे तुम्ही लास्टमध्ये येत आहे. तुम्ही 20 डेज कशामध्ये, तुम्हाला पॉवर BI आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता डॅशबोर्ड बनवणं किंवा काय, आता कसं असतं ना, जो डेटा आहे, डेटा अनालिसिस काम आहे ना, जो रॉ डेटा घ्यायचा, त्याला क्लीन करायचं आणि तो डेटा तुम्हाला फ्रंट आणायचा, म्हणजे कुठे, डॅशबोर्डला शो करायचा आहे. तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग ॲट द एंड म्हणजे काय, इम्पोर्ट डेटा, हे बघा मी जसं बोललो तसं, इम्पोर्ट डेटा, क्लीन डेटा, क्रिएट इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल्स. ओके, स्लायसर्स असेल, फिल्टर्स असेल, ड्रिल थ्रू, DAX फॉर्म्युलाज जे पण असेल ना, हे सगळं तुम्हाला डे 71 टू 90 म्हणजे लास्ट 20 डेजमध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. पॉवर BI खूप हाय डिमांडमध्ये आहे सध्या इंडियामध्ये. जर तुम्ही बघितलं तर खूप हाय डिमांडमध्ये आहे. AIचे कुठलेही प्रोजेक्ट्स असतील किंवा काय असेल ना, तर पॉवर BI तुम्हाला येणं खूप, डेटा रिलेटेड ज्या पण गोष्टी करायच्यात ना, त्या गोष्टीला पॉवर BI खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि सिमिलर थिंग आहे, त्याच रिलेटेड तुम्हाला काही प्रोजेक्ट्स करायचे आहेत. सेल्स डॅशबोर्ड तुम्ही जर बघितलं असेल ना, तर सेल्स डॅशबोर्ड हा प्रोजेक्ट तुम्हाला करायला रिक्वायरमेंट का मी सजेस्ट करतोय ना, कारण सगळ्यात मेन तेच आहे. मार्केटमध्ये तुम्हाला काय विकतं आणि काय मधून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होणार, तर सेल्समधूनच जास्त होतो. सो सेल्सचा एखादा प्रोजेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्यानंतर जे लास्टचे 10 डेज आहेत ते काय बघा, तुमचा पोर्टफोलिओ, तुमचा रिझ्युमे आणि तुमचा इंटरव्ह्यू. या जर गोष्टी तुम्ही जर केल्या ना, कोणत्या कोणत्या गोष्टी, एक्सेल, SQL, पायथन, पायथन डेटा क्लिनिंग, पायथन व्हिज्युअलायझेशन आणि पॉवर BI डॅशबोर्ड, ह्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्या ना, तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून तुम्ही एकदम एक्सपर्ट व्हाल. आणि त्यानंतर तुमचे जे काही प्रोजेक्ट्स असतील ते गिटवरती अपलोड करायचे, लिंक्डइनवरती अपलोड करायचे. त्यानंतर SQLचे 50 क्वेश्चन म्हणा, पॉवर BIचे 40 क्वेश्चन म्हणा, पायथनचे 30 क्वेश्चन म्हणा, मॉक इंटरव्ह्यूज. आणि मी
जसं तुम्हाला चॅट जीपीटीला लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही करायचे, कसे करायचे, काय करायचे, तर बाय युजिंग चॅट जीपीटी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज पण करू शकता. ओके, सो सिम्पल एकदम हे आहे. आणि तो जो पोर्टफोलिओ आहे तुम्हाला तो काय करायचा आहे, गिटवरती तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित जर केलं ना, तर तुम्ही डेटा ॲनालिस्ट हा एक प्रॉपर रोडमॅप जर तुम्ही फॉलो केला ना, तर तुम्ही 101% डेटा ॲनालिस्ट तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. ओके, 0 to 100 days प्रॉपर प्लॅन केला तर. ॲट द एंड एवढं सांगेल, डेली जर तुम्ही यावरती 2 to 3 hours जर दिले ना, तर तुम्ही खरंच एकदम स्ट्रॉंग प्रोफाईल तुमची करू शकता डेटा ॲनालिस्टमध्ये. आणि जे तुमचे प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही गिटवरती टाकू शकता. डेलीमध्ये तुम्ही कमिट करू शकता, कारण डेली कमिट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल कुणी पण कॉपी पेस्ट करतं प्रोजेक्ट्स. तुमचे डेली कमेंट जर दिसले ना गिटला वगैरे, तर तुम्ही सर्व काही अप टू डेट तुम्ही तिथे ठेवा गिटवरती. म्हणजेच काय की तुमचा एक प्रोजेक्टचा पोर्टफोलिओ होईल, तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ होईल की मी 0 to 100 days हे जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं ना, तर मीच तुम्हाला सांगतो की तुम्हाला अशी एक, कारण कसं असतं ना, जॉब तुम्हाला मिळणारच आहे, पण तुम्ही विदाऊट ब्लाइंडली काहीतरी केलं ना, तर काही होणार नाही. एक चांगला रोडमॅप, चांगला प्लॅन, चांगला व्यवस्थित केला ना, तर तुम्हाला जॉब भेटणार. कारण तुम्ही त्या प्लॅननुसार जात आहे आणि त्याचं तसं एक्झिक्युशन झालं पाहिजे. म्हणजे हा प्लॅन काय आहे, 3.5 मंथ्सचा आहे. 3.5 महिन्यामध्ये तुम्ही चांगलं स्ट्रॉंग डेटा ॲनालिस्ट म्हणून तुम्ही होऊ शकता. हा रोड मॅप तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून कशा रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत ते पण मला नक्की सांगा. प्रोजेक्टच्या काही रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला माझ्या थ्रू तुम्हाला काय हेल्प करता येईल किंवा काय नाही, मी ते नक्कीच बघेल आणि तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेन. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.